सर्वांना नमस्कार. मित्रहो, आजपर्यंत आपण मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी पहिली 6 कारणं पाहिलेली आहेत. हार्ट अटॅक, कॅन्सर, अर्धांगवायू, श्वासाचे आजार, अपघात आणि मानसिक आजारामुळे होणारे मृत्यू. आज आपण 7वं कारण पाहणार आहोत आणि हे आहे खूप प्रमाणामध्ये सध्या वाढत असलेलं, जसं काही त्याची साथ पसरलेली आहे अशा प्रकारचं प्रत्येक कुटुंबामध्ये जवळजवळ एखादा रुग्ण असणार, आणि ते म्हणजे शुगरची बिमारी किंवा ज्याला आपण डायबिटीस म्हणतो, साखरेची बिमारी. तर याला आमच्या भाषेमध्ये छुपा रुस्तुम असं म्हणतात किंवा पाठीमागून वार ज्याला म्हणतो, गुपित घाला ज्याला असं म्हणतो. कारण हा आजार ज्या व्यक्तीला होतो, जर ती शुगर अनकंट्रोल राहील, जर ती नियंत्रणात राहिली, साखरेची पातळी रक्तातील, तर एकही अवयव असा शरीरातला राहत नाही की जो खराब होत नाही किंवा डायबिटीस त्याला खराब करत नाही. प्रत्येक अवयव खराब व्हायला लागतो. म्हणून याच्याकडे खूप लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे प्रत्यक्ष साखर वाढल्यामुळे मृत्यू होत नसतील, परंतु हे अवयव खराब झाल्यानंतर बरेच अवयव तर अशा प्रकारे की इरिव्हर्सिबल चेंज होतात, म्हणजे ते पुन्हा दुरुस्त होऊ शकत नाहीत, अशा स्तराला जातात आणि नंतर त्यामुळे मृत्यू होतात. तर हे होऊ नये आणि हे प्रमुख मृत्यूचं कारण टाळता यावं यासाठी काय केलं पाहिजे ते आज आपण पाहूया. सगळ्यात पहिलं की अवेअरनेस, ज्याला जागरूकता म्हणतो आपण, ज्याला आरोग्य शिक्षण म्हणतो आपण, तर हे स्वतःची काळजी घ्यायला शिकलं पाहिजे. आणि याच्यामुळं जे काय परिणाम होतात, याची काय कारणं असतात, याचे कॉम्प्लिकेशन काय असतात, कशा प्रकारे हे गंभीर बनू शकतं, याची जर माहिती असेल आणि त्या कोणत्या कारणामुळे पुढे डेथ होऊ शकतो. बऱ्याच जणांचे पाय नासतात, पाय तोडावे लागतात, हृदयाला त्रास होतो, किडनी खराब होते, लिव्हरकडे त्रास होतो, किडनी कामातून जातात, मेंदूकडे त्रास होतो, सांधे हे होतात, सगळे अवयव खराब व्हायला लागतात, पचन संस्था बिघडते, पचन नीट होत नाही. तर असे त्रास होऊ शकतात. हे गांभीर्य लक्षात आल्यानंतर ती व्यक्ती लक्षात घेईल की आपली साखर नियंत्रणात ठेवणं किती आवश्यक आहे. म्हणून हा निर्णय त्या व्यक्तीनं त्याच्या नातेवाईकांनी केला पाहिजे की त्याला आधी हे माहीत झालं पाहिजे आणि माहीत झाल्यावर त्याप्रमाणे त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत की साखर नियंत्रणात राहिली पाहिजे. अगोदर पहिली गोष्ट, अधूनमधून तपासणी करून साखर कंट्रोलमध्ये आहे का किंवा साखर चांगली आहे का नियमित प्रमाणामध्ये हे पाहिलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळेला काय होतं की व्यक्तीला सुरुवातीला काहीच जाणवत नाही आणि जेव्हा तपासली जाते तेव्हा साखर 450, 500, 550 अशी साखर निघते. म्हणजे हे डायबिटीस खूप जास्त प्रमाणामध्ये झालेला असतो. तर असं नाही झालं पाहिजे. हे प्रिव्हेंट करण्यासाठी, हे होऊ नये याला प्रतिबंध करण्यासाठी ज्या काही लाईफस्टाईल असतात, ज्या दैनंदिनीमध्ये बदल करावे लागतात, आहारात बदल करावे लागतात, तुमचा व्यायाम आहे, स्वच्छता, मानसिकता, हे सगळे बदल, तुमचं वजन नियंत्रणामध्ये पाहिजे, खायच्या सवयी सगळ्या, तर हे जर सगळं व्यवस्थित ठेवलं तर आपलं कंट्रोल होऊ शकतं. याची जाणीव हे आरोग्य शिक्षण त्या व्यक्तीला झालं पाहिजे, नाते सगळ्यांना समजलं पाहिजे, त्याप्रमाणे काळजी घेतली पाहिजे. हा पहिला पॉईंट. दुसरा मुद्दा की साखरेचं कुठलंही, म्हणजे जे जिभेला गोड लागतं ते कुठलंही त्या व्यक्तीनं जास्त प्रमाणात नाही खाल्लं पाहिजे. जर तुम्हाला डायबिटीस झाला नसेल, शुगर आणखी झालेलं नाही, तरी पण हे जास्त खाण्याची सवय ठेवू नका. कार्बोहायड्रेट्स जे असतात, पिष्टमय पदार्थ जे असतात, तेलकट असतं, तुपकट असतं, हे प्रमाण कमीत कमी शरीरामध्ये राहू दिलं पाहिजे. हे खाण्यामध्ये नेहमी करता याचं प्रमाण कमीत कमी. आणि ज्याला डायबिटीस झालेला आहे, पहिल्या स्टेजमध्ये आहे, म्हणून त्याचे कॉम्प्लिकेशन होऊ नये त्यासाठी तर त्या व्यक्तीनं जिभेला गोड लागणारा कुठलाही पदार्थ नाही खाल्ला पाहिजे. हे स्ट्रिक्ट पथ्य पाळलं पाहिजे. तिसरं पथ्य आहे स्मोकिंग किंवा तंबाखू ज्याला आपण म्हणतो, तिचं कुठलंही स्वरूप असेल. कारण काय होतं की डायबिटीसमध्ये रक्तवाहिन्यांकडे त्याचे दुष्परिणाम व्हायला सुरू होतात, हृदयाकडं, किडनीकडं, आता आपण म्हणलं तसं. आणि त्याच्यामध्ये जर तंबाखूचं कुठलं प्रमाण असेल तर त्यानं रक्तवाहिन्या आणखी आकुंचन पावतात, आणखी त्याचे दुष्परिणाम होतात, त्या अवयवांना रक्तपुरवठा कमी जायला लागतो आणि त्याचे गंभीर परिणाम पुन्हा सुरू होतात. म्हणून कुठल्याही स्वरूपाची थोडी सुद्धा तंबाखू नाही घेतली पाहिजे. त्याच्या पुढचं आहे की तुम्ही जे जेवण करायचं आहे हे तुमच्या नियमाप्रमाणे ठरवा. तुम्ही 3 वेळेला शक्यतो थोडं जेवण करा. त्याला काय म्हणतो आपण, स्मॉल अँड फ्रिक्वेंट मील्स. म्हणजे कमी जेवा पण 3 वेळेला जेवा. बऱ्याच वेळेला काय होतं की 50 वर्षाचं वय झालं असलं की व्यक्ती त्या 2 वेळेलाच जेवतात. परंतु शुगरच्या पेशंटने किंवा शुगर होऊ नये अशी ज्यांची इच्छा आहे त्यांनी सकाळी थोडंसं, दुपारी थोडं, संध्याकाळी थोडं, एक 6 ते 7 तासाच्या गॅपनं जर हे जेवण केलं तर ते शुगर वाढू देत नाही
आणि इन्सुलिन पण शरीरामधलं जे की शुगरला नियंत्रित ठेवत असतं, हे इन्सुलिन नियमितपणानं स्त्राव होईल आणि शुगरला नियंत्रित ठेवेल, तुम्हाला डायबिटीस होऊ देणार नाही. आणि झाला असेल तर तो कंट्रोल करायला, साखर नियंत्रणात ठेवायला पण मदत करेल. म्हणून कमी प्रमाणामधलं थोडं थोडं जेवण 3 वेळेला केलं पाहिजे. आता याच्यापेक्षा महत्त्वाचा पुढचा पॉईंट आहे की नियमितपणानं व्यायाम केला पाहिजे. कारण बघा, ज्या व्यक्तीचं सगळी औषधं जर घेतली डायबिटीसची तरी पण जर व्यायाम नसेल, शरीराला हालचाल नसेल, तर त्या व्यक्तीची शुगर अजिबात कंट्रोल राहत नाही. खूप वाढत राहते शुगर. ते म्हणतात मी तर काही गोड खात नाही, मी तर काहीच करत नाही, सगळी औषध दिलेली घेतो, इंजेक्शन घेतो. कारण तुम्ही शरीराची हालचाल करत नाही. म्हणून जेवढं शरीराला तुम्ही व्यायाम कराल तेवढी साखर ही वापरली जाते आणि शरीरामध्ये, रक्तामध्ये ही साखरेचं प्रमाण नियंत्रित राहायला मदत होते. म्हणून बाकीच्याही अवयवाकरता असेल, तुमच्या शरीराकरता हे असेल, तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढण्याकरता असेल, पण नियमितपणानं व्यायाम करण्याची सवय पाहिजे. याच्या पुढचा पॉईंट आहे, पाणी हे सफिशियंट, पुरेशा प्रमाणामध्ये पाणी पिलं पाहिजे. कारण पाणी जर तुम्ही कमी पिलात तर काय होईल की साखरेचं प्रमाण जे आहे रक्तामधलं ते तर वाढलेलं राहू शकतं, परंतु जे घटक असतात, विषारी घटक तयार झालेले शरीरात साखर असल्यामुळे, डायबिटीसमुळे किंवा आपल्या ज्या दैनंदिन सगळे जे क्रिया चालतात शरीरामध्ये, त्याच्यातून जे विषारी घटक किंवा टॉक्सिन्स जे तयार झालेले आहेत ते पूर्णतः बाहेर पडणार नाहीत. म्हणून पाणी हे चांगल्या प्रमाणात, आपण जे म्हणतो नेहमी, ॲव्हरेज व्यक्तीनं 3 लिटरच्या पुढून तरी कमीत कमी पाणी पिलं पाहिजे. जर तुम्हाला त्रास नसेल किंवा तुमच्या डॉक्टरांनी सांगितले नसेल, हृदयाच्या बिमारी आणि किडनीची बिमारी, ह्या 2 जर बिमारी नसतील तर बहुतेक अडचण येत नाही. तुम्ही पाणी थोडं थोडं पण तुमच्या प्रकृतीप्रमाणात, त्रास होणार नाही अशा स्वरूपामध्ये ते पाणी पिऊ शकता, पण पुरेशा प्रमाणामध्ये पिलं पाहिजे. हे पाणी आपण जास्त प्या म्हणून थोडं सांगतो, परंतु दारू पिऊ नये हा त्याच्या पुढचा नियम आहे. आता एखादा मला आम्ही सोडूच शकत नाही, काही जण तर असं म्हणतात की काय होईल ते होईल, काय होईल मृत्यूच येईल, पण आमच्याच्यानं सुटू शकत नाही. त्यांनी निदान कमीत कमी तरी प्यायचा प्रयत्न करावा. कारण याचे सुद्धा जे परिणाम होतात आणि याच्यातून एक मोठं कॉम्प्लिकेशन असतं. दारू पिणाऱ्या व्यक्तीमध्ये जर त्यांना डायबिटीस असेल तर पॅनक्रियाटायटिस, स्वादुपिंड जे असते, याचे बिमाऱ्या खूप वाढतात. आणि स्वादुपिंड हे इन्सुलिनचा स्त्राव करण्याकरता खूप महत्त्वाचं ग्रंथी आहे. जर इन्सुलिन चांगल्या प्रकारे स्त्राव झाला नाही तर पुन्हा साखर कंट्रोल राहणारच नाही. म्हणजे तुम्ही दारू पिल्यामुळं पॅनक्रिया, स्वादुपिंडाला त्रास होणार, स्वादुपिंडाचे आजार सुरू होणार आणि तो इतके गंभीर आजार असतात, त्या आजारामध्ये पण व्यक्ती मरू शकतो. म्हणून ते होऊ नये यासाठी अल्कोहोलचं प्रमाण हे बंद केलं पाहिजे किंवा अत्यंत कमी प्रमाणात केलं पाहिजे. त्याच्या पुढचं की तुम्ही काय खाल्लं पाहिजे. चोथा असलेला जो अन्नपदार्थ असतात, ज्याच्यामध्ये आपण नेहमी सांगतो की फ्रेश अशा पालेभाज्या, फळभाज्या आणि फळं. या व्यक्तीने जास्त गोड खाऊ नये, हे आपण आधीच बोललेलो आहे. परंतु पालक असेल, मेथी असेल, काकडी आहे, टोमॅटो आहे, हे सगळ्या प्रकारची थोडीशी गोड आंबूस असलेली अशी पण तुम्ही सतत जेवणामध्ये राहू दिली आणि चौथा असलेले आहार जर घेतले, प्रोटीन असलेले असतात जास्त आहार घेतला तर तो फायद्याचा आहे. म्हणजे अंडे उकडून घेतले तर अंड्याचं वरचं पांढरं खा तुम्ही. 1-2 अंड्याचं खाल्ला तर फक्त एका अंड्याचं मधलं पिवळं खाऊ शकता किंवा नाही खाल्ला तरी सुद्धा चालतं. पिवळं अंड्यातलं मधलं खाऊ नका. म्हणजे काय होईल की चांगल्या प्रकारे रक्तातील जे चरबी असतात, ज्याला कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स म्हणतो, हे कंट्रोलमध्ये राहतील आणि ते पुन्हा दुष्परिणाम करणार नाहीत हृदयाकडे, किडनीकडे, रक्तवाहिन्याकडे. म्हणून याचं नियंत्रण ठेवलं पाहिजे. आहारामध्ये आपला शाकाहारी आहार, साधा, थोडा कमी प्रमाणामध्ये असा आहार वेळोवेळी किंवा तुमच्या नियमितपणाने घेतला पाहिजे. अति नाही केलं पाहिजे. आणि जेवढं कच्चं खाता येईल, आपण जे सलाड्स म्हणतो, त्याचं प्रमाण वाढवलं पाहिजे. म्हणजे तुमची साखर नियंत्रणात राहायला किंवा डायबिटीस न व्हायला किंवा त्याचा प्रतिबंध करायला सुद्धा मदत होईल. तसंच मानसिकता तुमची चांगली ठेवली पाहिजे. हा पुढचा पॉईंट आहे. मानसिकता जर चांगली असेल, तुम्ही आनंदी असाल, फ्रेश असाल, उत्साही असाल, एनर्जेटिक असाल, तर तुम्हाला काय होईल, तुमच्या शरीरामधले चांगले हार्मोन्स तुमच्या शरीरात स्त्राव होतील. जे आपण 4 हॅपी हार्मोन्स म्हणलेले आहे, त्याचा एक स्वतंत्र व्हिडिओ आहे. तर हे हार्मोन्स स्त्राव होतील आणि सगळे तुमच्या शरीरातील सगळे अवयव, सगळ्या संस्था चांगल्या प्रकारे कार्य करायला सुरू करतील आणि तुमची शुगर आपोआप नियंत्रणात राहायला सुरू होईल आणि तुमचं स्वादुपिंड चांगलं काम करेल. पॅनक्रियास ज्याला म्हणतो, शुगर कंट्रोल ठेवायला इन्सुलिनचा स्त्राव चांगला होईल. म्हणून मग डायबिटीस होणारच नाही.
आणि झाला असेल तर तो नियंत्रित राहायला मदत होईल. म्हणून मानसिकता डिप्रेशनमध्ये, ताणतणावामध्ये जास्त जाऊ नका. आज डिप्रेशन येणारच नाही अशी व्यक्ती सापडणार नाही, ताणतणाव येणार नाही अशी पण सापडणार नाही, पण ते दोन्ही हाताळायला शिकलं पाहिजे. त्या दोन्हीला आपल्याकडे पर्याय पाहिजेत, सोल्युशन पाहिजे. आता अनुभवानं हळूहळू शिकलं पाहिजे. तर अशा प्रकारे ते हाताळलं पाहिजे. आणि शेवटचा जो पॉईंट आहे, 10वा पॉईंट, ते म्हणजे की तुम्हाला काहीही झालेलं नसेल तरी पण रेग्युलर चेकअप. तुमचं वय कमी असेल तर वर्षाला 2 वर्षाला एकदा करा. थोडं 30-40च्या आसपास गेलं असेल तर 6 महिन्याला तरी करून घ्या. अहो निदान तुमच्या वाढदिवसाला तरी तुमचं हे चेकअप करून घ्या. कारण तुमचं आयुष्य वाढावं म्हणून आपण वाढदिवस साजरा करतो. मित्रमंडळी येतात, नातेवाईक येतात, एवढे मोठे कपडे घेतात, पार्टी होते, हॉटेलमध्ये केक कापले जातात, एवढं सगळं करता. अहो त्या व्यक्तीचं या सगळ्या प्रकारानं कसलंच आयुष्य वाढण्याची इथं शक्यता नसते. ते आहे तेवढंच तसंच राहणार त्याचं. पण जर खरं आयुष्य वाढवायचं असेल तर सकाळच्या वेळेमध्ये तुमच्या विश्वासू डॉक्टरकडं त्यांना, त्या व्यक्तीला ज्याचा वाढदिवस आहे त्याला घेऊन जा आणि तिथं त्यांना दाखवा. तिथे एकदा चेकअप करा. म्हणजे काही दोष असतील जर तुम्हाला आढळून आले तर ते दोष क्लिअर करायला सुरुवातीच्या पिरियडमध्ये चांगल्या प्रकारे मदत होईल आणि खरं त्या व्यक्तीचं आयुष्य वाढेल आणि खरा वाढदिवस साजरा होईल. तर यासाठी नियमित चेकअप करणं, बाकीच्याही काही कुठले दोष असतील लक्षात येतील. तर अशा प्रकारची ही जी काळजी आहे, ही काळजी नियमितपणाने घेतली पाहिजे. म्हणजे शुगरची किंवा डायबिटीस नियंत्रण करायचं असेल, होऊ द्यायचा नसेल किंवा झाल्यावर त्याची शुगर कंट्रोल करायची असेल तर त्या व्यक्तीला त्याबद्दलचं आरोग्य शिक्षण दिलं पाहिजे. साखरेचे गोड पदार्थ नाही खायला दिले पाहिजे. तंबाखू बंद केली पाहिजे. जेवण थोडं थोडं आणि 3 वेळेला घेतलं पाहिजे. नियमित व्यायाम केला पाहिजे. पाणी सफिशियंट पिलं पाहिजे. दारूचं प्रमाण बंद केलं पाहिजे किंवा अतिशय कमी केलं पाहिजे. तसंच आहारामध्ये ग्रीन सलाड जे म्हणतो आपण किंवा जे पालेभाज्या, फळभाज्या त्यांचा जास्त समावेश केला पाहिजे. आणि नियमितपणानं आपल्या बॉडीचं चेकअप केलं पाहिजे. काही दोष आढळला तर लगेच तो नाहीसा केला पाहिजे. तर डायबिटीस हा जो 7वा क्रमांक आहे जगातील मृत्यूचा, हे मृत्यू खूप प्रमाणात कमी होऊ शकतील आणि सर्वांना निरोगी दीर्घायू व्हायला मदत होईल. तर हे सगळे नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊया. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान.